एकीकडे ज्येष्ठ नेते पक्षाची साथ सोडत असतानाच दुसरीकडे काँग्रेसने आगामी राज्यसभेच्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केलं असल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसने राज्यसभेसाठी उमेदवार म्हणून चंद्रकांत हांडोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलाय। काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली। यामध्ये चंद्रकांत हांडोरे यांच्या नावाला काँग्रेस हायकमांडनं पसंती दर्शवली। चंद्रकांत हांडोरे हे गेल्या वेळेस विधान परिषदेच्या रिंगणात उतरले होते, परंतु त्यावेळी त्यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला होता। हा पराभव हांडोरे यांना जितका धक्कादायक होता तितकाच तो काँग्रेस पक्षासाठीही लाजिरवाणा होता। त्यामुळे याच पराभवाची सल भरून काढण्यासाठी काँग्रेसने हांडोरे यांना थेट राज्यसभेवर पाठवण्याची तयारी केली आहे। कोण आहेत चंद्रकांत हांडोरे? चंद्रकांत हांडोरे हे मुंबईतील चेंबूर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार आहेत। आंबेडकरी चळवळीतून चंद्रकांत हांडोरेंचं व्यक्तिमत्व उदयाला आलं। लढवय्या आंबेडकरी कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे आणि हांडोरे यांनी दलित पॅंथर संघटनेतून आपल्या कारकिर्दीचा प्रारंभ केला। त्यानंतर भरीप बहुजन महासंघ, रिपब्लिक पक्ष, आठवले गट ते काँग्रेस असा हांडोरे यांचा राजकीय प्रवास राहिलाय। हांडोरे हे 1985 मध्ये पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले। त्यानंतर अवघ्या 8 वर्षांमध्ये म्हणजेच 92 ते 93 मध्ये हांडोरे यांनी मुंबईचा महापौर होण्याचा मानही मिळवला होता। 2004 मध्ये हांडोरे हे चेंबूर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडूनही आले। विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात हांडोरे कॅबिनेट मंत्री झाले होते। त्यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्री पदाची धुरा होती। हांडोरे यांनी मंत्रिपदाच्या कार्यकाळात अनेक धाडसी निर्णय घेतले। मध्यंतरीच्या काळात ते मुंबईचे पालकमंत्रीही होते। 2 दिवसापूर्वीच ज्येष्ठ नेते अशोक चव्हाणांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला। चव्हाणांच्या प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार असल्याची चर्चा होती। या फुटीत अनेक आमदार हे काँग्रेसची साथ सोडून भाजपात प्रवेश करणार असल्याचंही बोललं जात होतं। परंतु काँग्रेसने राज्यसभेचा उमेदवार जाहीर करून पक्ष आता पुन्हा सज्ज झाल्याचा संदेश कार्यकर्त्यांना दिलाय। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।